आणि इतक्यामध्ये तिचं ध्यान लागलं आणि ध्यानामध्ये ती पाहतीये प्रत्यक्ष भगवान महादेव त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पाहता पाहता ते जवळ येत आहेत. पण जवळ येत असताना एका छोट्या बालकामध्ये रूपांतरित होत आहेत आणि ते छोट 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 होत होत या स्त्रीच्या मांडीवरती खेळेल असं छोट बालक झालं आणि तिच्या मांडीवरती पहुडलं. हे ध्यानात पाहिलं मात्र आणि जागी झाली. याचा अर्थ काय म्हणून आपल्या पतिराजानं तिने विचारलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं याचा अर्थ स्पष्ट आहे की भगवान महादेव भगवान शिव आपल्या पोटी अवतार घेऊन येणार आहेत. आणि झालंही असं. 1863 जानेवारी 1863 जानेवारी 1863 जानेवारी सूर्य सामोरी संक्रमण करी 12 तारीख प्रभातीला 12 तारीख प्रभातीला घेतसे शिव अवताराला घेतसे शिव अवताराला. ऐकूया अमृत शिवलीला जी 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 ऐकूया अमृत शिवलीला जी 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 ऐकूया अमृत शिवलीला. आनंद वर्णवा किती आनंद वर्णवा किती आनंद वर्णवा किती सांगावा किती अखिल हिंदू जाती ज्या क्षणी सनाथ हो झाली ज्या क्षणी सनाथ हो झाली देशाची मान ताठ झाली देशाची मान ताठ झाली. आर्य धर्मास आलवाली हो जी 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 आर्य धर्मास आलवाली हो जी 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 आर्य धर्मास आलवाली हो जी 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 र जी 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 र जी 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 र जी जी. 1863 ला 12 जानेवारीचा दिवस सूर्योदयापूर्वी 6:33 वेळ होती. त्यावेळेला सूर्योदयापूर्वी काही क्षण या बालकानं जन्म घेतला. मातोश्रींना आधी मुली होत्या त्यानंतर हे पुत्ररत्न प्राप्त झालं म्हणून आनंदोत्सव. कोलकाता शहर त्यावेळचं कलकत्ता शिमुलिया नावाचा त्याचा भाग गौरमोहन मुखर्जी रस्ता आणि त्याच्यावरती असलेला तो भव्य प्रासाद. तिथले अत्यंत प्रसिद्ध असे वकील विश्वनाथ दत्त राहत होते आणि त्यांच्या पत्नी या भुवनेश्वरी देवी त्यांच्या पोटी हे जे बालक जन्माला आलं शिवाचा प्रसाद म्हणून त्याचं नाव वीरेश्वर असं ठेवलं. आणि उष्टावणाच्या वेळेला नरेंद्र असं नाव ठेवण्यात आलं. हेच आपले आजचे चरित्र नायक. पुढे जाऊन स्वामी विवेकानंद म्हणून विश्वाला ललामभूत झालेले. बालपण तरी कसं हो, स्वाभाविक आहे लहान मूल खोडकर असतं त्यामुळे खोड्या करायच्या आक्रस्ताळेपणा करायचा. पण ही सगळी मुलाची गडबड पाहिल्यानंतर आई फक्त एकच करायची, गडूभर पाणी घ्यायचं आणि त्याच्या डोक्यावरती तो गडू पालथा करायचा आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. शिवाचा अवतारच न तो, अहो जलधारा प्रिय. त्यामुळे ते मूल इतकं शांत व्हायचं की नंतर येणाऱ्या माणसाला असं वाटावं हेच का ते मूल मग अशी गडबड करत होतं. ते आपल्या हळूहळू मोठं झाल्यानंतर मित्रांबरोबरचे खेळ खेळायचा, ध्यानाचा खेळ.
त्याचा सगळ्यात आवडीचा. बाकी चेंडू फळीचा खेळ होता, फुटबॉल होता, पण ध्यानाचा खेळ त्याला अतिशय आवडायचा. सगळ्या आपल्या मित्रांना घेऊन खोलीमध्ये बसायचं, ध्यान लावायचं. तो बाकीच्यांचं काही ध्यान लागत नव्हतं, पण याचं मात्र उत्तम ध्यान लागत असे. एक दिवस असं घडलं की ध्यान सुरू असताना आजूबाजूला आवाज आला म्हणून एका मित्रानं डोळेझाक चाललेलीच होती, त्यांनी पाहिलं आणि उठून ओरडायला लागला, साप 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 साप, नाग 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 म्हणून. सगळी पोरं उठून पळून गेली, पण हा मात्र ध्यान लावून शांत बसला होता. नरेंद्र भुवनेश्वरी देवींना जेव्हा कळलं, त्यांनी येऊन पाहिलं आणि समोर पाहतात तो नरेंद्र बसलाय ध्यान लावून आणि त्याच्या समोर फडा काढून तो नाग बसलाय. आणि हे पाहिल्यानंतर क्षणभर असं वाटलं शेवटी पोर आहे, पण नंतर लक्षात आलं, अहो शिवाचा अवतार आहे, भगवान महादेवांचा अवतार आहे. ज्यांनी गळ्यामध्ये त्याला धारण करावं सर्पाला, त्या शिवाला कसलं भय आलंय. आणि थोड्या वेळानं फणा सोडून जेव्हा नाग निघून गेला, त्यावेळेला आईनं त्याला जवळ घेतलं, बाळा ध्यानातून जागा झाला तो. काय झालं गाई? काही नाही म्हणाले, अरे इथे नाग आला होता. कधी? अरे म्हणे तुझ्या समोर फडा काढून बसला होता, तुला कळलं नाही का? नाही म्हणाले, माझं ध्यान लागलं होतं. लहानपणापासून अत्यंत कुशाग्र बुद्धी, तत्वज्ञानाची आवड, म्हणून पुढे कॉलेजमध्ये तत्वज्ञान हा विषय घेतला BA ला. खरी तत्वज्ञानात गती फार, खरी तत्वज्ञानात गती फार, म्हणून गुरुजन वाखाणीती अपार, म्हणून गुरुजन वाखाणीती अपार. आंग्ल जर्मन विद्यापीठी न कोणी, आंग्ल जर्मन विद्यापीठी न कोणी, नरेंद्रा समधीमंत शिष्य आणि, नरेंद्रा समधीमंत शिष्य आणि, नरेंद्रा समधीमंत शिष्य आणि. नरेंद्रासारखा धीमंत म्हणजे बुद्धिमान विद्यार्थी एकही नाही, असं त्यांचे प्राध्यापक सुद्धा म्हणायला लागले. प्राध्यापक हेस्टी म्हणून जे होते, ते तर नेहमी म्हणायचे की मी वेगळ्या वेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकवायला जातो, इंग्लंडमध्ये जातो, जर्मनीत जातो, पण सगळीकडे शिकवत असताना मला एक अनुभव आला की नरेंद्रासारखा बुद्धिमान मुलगा कुठेही नाही. एक दिवस वर्ड्सवर्थची, विलियम वर्ड्सवर्थ म्हणून जो कवी प्रसिद्ध आहे इंग्रजीतला, त्याची एक्सकर्शन नावाची कविता ते शिकवत होते. त्याच्यामध्ये एक शब्द आला होता, एक्स्टसी. एक्स्टसी याचा अर्थ काय? तर म्हणाले समाधीच्या जवळपासची अवस्था, ईश्वराचा बोध ज्यांना झालेला आहे, ज्यांनी ईश्वर प्रत्यक्षात अनुभवलेला आहे, अशा लोकांची ती अवस्था. यांनी लगेच उठून प्रश्न विचारला, सर तुम्ही ईश्वर पाहिलाय का? तुम्हाला हा अनुभव आलाय का? त्यांनी प्राध्यापकांनी सांगितलं, नाही रे, पण मला एक व्यक्ती अशी माहिती आहे की ज्याला तू जाऊन भेटलास तर तो निश्चित मनुष्य सांगेल की होय मी ईश्वर पाहिलाय. दक्षिणेश्वरी जा, त्या ठिकाणी काली मातेचे जे पुजारी आहेत रामकृष्ण परमहंस, त्यांना जाऊन भेट. नरेंद्राला सांगितलं, पण तो काही लगेच जाणार थोडे होता. अनेक लोकांना याच प्रश्नानं त्यांनी सतवलं. कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, कुणी व्याख्याता असो, कुणी योगी असो, संन्यासी असो, प्रत्येकाला देव पाहिलाय का तुम्ही? आता एकदम असा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर हो देता येत नव्हतं. देवेंद्रनाथ ठाकूर म्हणजे रवींद्रनाथांचे पिताश्री, त्यांना सुद्धा त्यांनी असा प्रश्न विचारला.
त्यावेळेला ते फक्त एवढंच म्हणाले, बाळा तुझे डोळे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की तू फार मोठा योगी होशील. अहो म्हणाल ते नंतर सांगा, तुम्ही देव पाहिलाय का? देवेंद्रनाथांना सुद्धा उत्तर देता आलेलं नव्हतं. म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांना त्यांनी हा प्रश्न विचारावा आणि उत्तर नकारात्मक असावं. पण एक दिवस सुरेंद्रनाथ मित्र नावाच्या एका जवळच्या व्यक्तीनं नरेंद्राला मुद्दामून एक कार्यक्रम आहे म्हणून बोलावलं घरी. तो उत्तम भजन म्हणत असे. नरेंद्र उत्तम गात होता आणि भजन म्हणण्याकरता म्हणून तो बसलेला असताना अत्यंत भक्तिभावानं भजन म्हणतोय आणि समोर स्वतः रामकृष्ण बसलेले आहेत. रामकृष्णांनी त्याला पाहिलं आणि त्याचं ते भजन ऐकता ऐकता भावविभोर झाले. अतिशय आनंद वाटला. त्याची भजन मालिका संपल्यानंतर त्याला जवळ बोलावलं. म्हणाले, बेटा माझ्याकडे येशील? नरेंद्रांनी स्वाभाविकता नमस्कार करून येतो म्हणाला आणि थोडे दिवस गेले. त्याच्यानंतर मग मात्र घटना अशी घडली की याचं BA पूर्ण झालं आणि आता LLB करत होता. वडील प्रख्यात वकील होते. लहानपणापासून त्याच्यावरती संस्कार तर असे झालेच होते की आपल्या असलेल्या ज्ञानाचा समाजाला कसा उपयोग होईल त्याचा विचार करावा. वडील अत्यंत दानशूर होते. एक तर घटना अशी आहे, संस्कार कसा असावा. वडील एवढे दान करतायत म्हणल्यानंतर एक दिवस नरेंद्रनी त्यांना विचारलं. अहो म्हणाले, बाबा आमच्यासाठी काही ठेवाल की नाही? ठेवलंय ना म्हणाले. दाखवू तुला? असा आत जा म्हणाले आणि त्या खोलीत गेल्यानंतर डाव्या हाताला वळ, फक्त तिथे समोर मी तुझ्यासाठी काय ठेवलंय ते दिसेल. नरेंद्र आत गेला आणि डावीकडे वळला. तो समोर एक मोठा आरसा होता. त्याच्यामध्ये त्याला त्याचं स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं. म्हणाले, बाबा याचा अर्थ काय? म्हणाले, अरे हा तुझा सुदृढ उत्तम असा देह तुला दिलेला आहे ना, तोच तर तुझ्याकरता उत्तम ठेवाय, त्याचाच तर तू उपयोग करायचा आहेस. संस्कार आई वडिलांचा फार मोलाचा. एक दिवस अगदी बाल असताना तो बाहेरचा जो गाडीवान होता, म्हणजे बाबांना जो गाडीतून घेऊन जायचा, घोडागाडी होती त्यांची, त्या गाडीवानाकडे बघितलं आणि त्याचा तो पोशाख बघितला, रुबाबदार त्या मिशा बघितल्या की त्याला असं वाटायचं की आपण गाडीवान व्हावं, याच्यासारखं व्हायचं मला. विश्वनाथ बाबू आपल्या काही प्रतिष्ठित मित्रांच्या बरोबर बसलेले असताना धावत धावत नरेंद्र आला आणि त्यांना सांगतो, बाबा बाबा मोठेपणी मी गाडीवान होणार, ड्रायव्हर होणार. आणि हे बाबांनी ऐकल्यानंतर दुसरा कोणताही बाप असता तर श्रीमुखात भडकावली असती, कारण मोठा प्रतिष्ठित वकील ते. पण तरी सुद्धा विश्वनाथ बाबू म्हणाले, ठीक आहे म्हणाले, बाबा मोठेपणी मी ऐटीत बसूनी बग्गी हाकणार, ऐटीत बसून बग्गी हाकणार. ते म्हणाले, हरकत नाही बाळा, काही हरकत नाही, हरकत नाही बाळा, पार्थ सारथी कृष्ण तू होणार. त्यांनी समोर भिंतीवरती एक जे चित्र टांगलेलं होतं त्याच्याकडे बोट केलं आणि ते बोट दाखवून म्हणाले, व्हायचंय ना तुला गाडीवान, जरूर हो, पण त्याच्यासारखा हो. तिथे त्या अर्जुनाचं सारथ्य करणारे भगवान गोपाल कृष्ण होते आणि गोपाल कृष्णांसारखा सारथी हो, जगाला ज्ञान दे, जगद्गुरु हो. आणि खरोखरीच पुढच्या आयुष्यामध्ये स्वामीजी जगद्गुरु झालेले दिसतात. असो, हा संस्कार घेऊन हे बालक मोठं होत होतं आणि अचानक BA झाल्यानंतर LLBचा अभ्यास करत असताना वडील गेले, वडील निवर्तले. भयंकर धक्का बसला आणि मग नोकरीच्या शोधामध्ये लागला.
नोकरी लवकर मिळत नव्हती. स्वाभाविकता सगळ्या घरातल्या मंडळींनी याच्या घरासाठी सुद्धा लवाद लावला होता. कोर्टामध्ये केस चालू होती आणि काय करावं त्याला तेव्हा आठवलं की रामकृष्ण परमहंस, आपण त्यांना भेटावं. मागे एकदा जेव्हा त्यांच्याकडे गेलो होतो त्यावेळेला त्यांना मी म्हटलं होतं की आपण देव पाहिलाय का, तर त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं होतं, मला आठवतंय. ते देवीशी प्रत्यक्ष बोलतात. त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगावं माझ्यासाठी देवीकडे नोकरी मागा. धावत गेला, नमस्कार केला. आता पहिल्या भेटीत स्वाभाविकतः त्याला ते म्हणालेच होते की अरे नरेंद्रा, येत जा ना, येत जा. आणि बोल म्हणाले, काय हवंय? काही नाही म्हणाले, काली मातेशी तुम्ही बोलता ना प्रत्यक्ष, मग काय हवंय तुला? म्हणाले, माझ्या करता तुम्ही नोकरी मागा ना त्यांच्याकडे, आईंकडे नोकरी मागा. अरे म्हणाले, ती सर्वांचीच माता आहे ना, जशी माझी आहे तशी तुझी आहे, सर्व जगताची माता आहे, तुला का नाही मागताय? जा समोर. आता यांनी ब्राह्मो समाजाचं काम केलेलं असल्या कारणानं मूर्ती पूजा याला मान्य नव्हती. पण आता काय करणार, रामकृष्णांनी सांगितलं म्हणून समोर जाऊन उभा राहिला आणि ते काली मातेस पाहता नरेंद्र झाला बोलता. त्या काली मातेचं ते रूप पाहिलं आणि समोर उभं राहून हात जोडून नरेंद्र म्हणतो, मागायला आलाय नोकरी, पण ज्ञान वैराग्य विवेकता द्यावी कृपा करुणे. ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे. बाहेर आला. काय रे, नोकरी मागितलीस का? नाही म्हणाले, विसरलो, जा म्हणे, पुन्हा जा. असा 3 वेळा गेला, पण तिन्ही वेळेला ज्ञान, वैराग्य, भक्ती, विवेक हेच मागणं मागितलं. रामकृष्ण म्हणाले, अरे राजा, ज्याच्यासाठी तुझा जन्म झालाय तेच तू मागितलंयस, काळजी करू नको. आई आपल्या मुलांची काळजी घेत असते, जा म्हणाले घरी. आणि खरोखरीच घरी येऊन पाहतो तर 2 पत्र येऊन पडली होती. यांनी जे अर्ज केले होते त्याच्यापैकीतली 2 पत्र येऊन पडली होती. त्याच्यातली एक नोकरीची पत्र होती बोलावण्याची. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विद्यालयामध्ये पार्ट टाइम अशी नोकरी यांनी धरली. आणि नोकरी मिळाल्यानंतर मात्र घराची सगळी परिस्थिती सुधारली. आणि सुधारणा झाल्यानंतर तो लवाद होता तोही मिटला आणि घरही यांच्या ताब्यात आलं. आता सगळी सुस्थिती आहे पाहिल्यानंतर. आता म्हणाला, मी रामकृष्णांच्या पायाशी जाणार. आणि रामकृष्णांच्या पायाशी घर सोडून गेला, संन्यास घेतला, रामकृष्णांची सेवा केली. त्यांना घशाचा कॅन्सर झाला होता. अल्पावधीतच त्यांचं प्राणोत्क्रमण झालं, पण तत्पूर्वी त्यांची पूर्ण कृपा प्राप्त केली. आणि पुढे देशाटन करण्याकरता तू फिर, या देशाची अवस्था पहा, फक्त स्वतःचा विकास साधून नको घेऊस, या जगाचा विकास तुला करायचा आहे. हा उपदेश धारण करून त्यानंतर देशाटनासाठी निघाला. देशभर फिरत असताना ठिकठिकाणी जावं आणि तिथली अवस्था पहावी. सगळीकडची अवस्था बघितल्यानंतर अत्यंत दुःख झालं. अनेक लोकांना राहायला घर नाही, अन्न नाही, पाणी नाही, शिक्षण नाही, कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा नाही. ही सगळी अवस्था पाहिल्यानंतर अत्यंत वाईट वाटलं. पाहोनी देश सारा नयनास अश्रुधारा, पाहोनी देश सारा
नयनास अश्रुधारा नयनास अश्रुधारा लाखो जनास नाही कपडानी अन्न काही तैसान त्यानी वारा नयनास अश्रुधारा पाहोली देश सारा नयनास अश्रुधारा सर्वत्र दुष्ट रूढी समजूत सर्व वेळी सर्वत्र दुष्ट रूढी समजूत सर्व वेळी इशारा नयनास अश्रुधारा पाहोली देश सारा नयनास अश्रुधारा अत्यंत दुःख झालं पण दुःखावरती मात करायची आणि सकारात्मक दिशा द्यायची याच्याकरता ज्या ज्या राजांना त्यावेळेला जी राज्य होती त्यांच्या राजांना जाऊन प्रत्यक्ष स्वामीजी भेटायचे आणि स्वामीजींचं कौशल्य असं होतं की त्यांना सांगावं त्यांच्या माध्यमातून सर्वत्र शाळा उभ्या कराव्यात शिक्षणाची व्यवस्था उभी करावी इस्पितळं उभी करावी अन्न वस्त्र निवारा अशी लोकांची सोय करावी फार मोठं कार्य स्वामीजींनी त्या कालावधीत केलंय आणि असं करत 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 ते कन्याकुमारीला आले चरित्र खूप मोठं आहे पण थोडक्यामध्ये आपल्याला काही प्रसंग पाहायचे कन्याकुमारीला आल्यानंतर समोर श्रीपाद शिला दिसतीये नावाड्याला विचारलं येतोस का नाही म्हणाला उडी घातली समुद्रात पोहत 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 त्या शिलेवरती जाऊन बसले 3 दिवस दिनरात गेले 3 झाले शिवाचे दर्शन अध्यात्म सेवा संघटन त्रिसूत्री सापडली भगवान शिवानी दर्शन दिलं आणि त्रिसूत्री दिली अध्यात्म सेवा आणि संघटन तेव्हा आता तू या 3 साठी काम कर असा उपदेश झाल्यानंतर अनेक ठिकाणी हा सल्ला मिळालेला होता की सर्व धर्म परिषद होतीये शिकागोला त्याच्यामध्ये हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून तू जा लोकमान्य टिळकांची जेव्हा पुण्यात भेट झाली होती त्यावेळेला त्यांनीही हे सुचवलं होतं की स्वामीजी तुम्ही जा पण त्यांनी फारसं लक्ष दिलं नव्हतं त्याच्याकडे पण ज्या वेळेला आपल्याला आता अध्यात्म प्रसार करायचा आहे आणि अलीकडे लोकांना परदेशातनं आलेल्या विचाराची अतिशय आवड आहे म्हणून परदेशातली माणसं जे करतात ते आता आपण करायचं असं ते ठरवतात या करता म्हणाले आपण अध्यात्म ज्ञान परदेशातल्या लोकांना जाऊन देऊ म्हणून काय म्हणाले विचार मनामध्ये असा केला की परदेशी जाऊन तेथे धर्माची शिकवण द्यावी परदेशी जाऊन तेथे धर्माची शिकवण द्यावी पंथातील मतभेदांची दरी मिटवून ती टाकावी मानवता सर्वांमधली बोधने जागृतची व्हावी मानवता सर्वांमधली बोधने जागृतची व्हावी
या निर्मळ हेतूसाठी स्वामीजी सिद्धची होती, या निर्मळ हेतूसाठी स्वामीजी सिद्धची होती, मोदे प्रस्थानची करीती, जग जिंकून घेण्याकरिता नरसिंह निघाला होता, जग जिंकून घेण्याकरिता नरसिंह निघाला होता, नरसिंह निघाला होता, नरसिंह निघाला होता. मुंबई मधल्या जहाजामध्ये बसले मे मध्ये 1893 आणि जुलै मध्ये शिकागोला येऊन पोहोचले. शिकागो स्वाभाविकता अत्यंत महागडं शहर होतं. थोड्याच कालावधीमध्ये जवळचा पैसा सगळा संपुष्टात यायला लागला, म्हणून कुणीतरी सूचित केलं की अरे म्हणे जवळ इथून बोस्टन नावाचं शहर आहे, तिथे जाऊन राहा, ते थोडं स्वस्त आहे. म्हणून रेल्वेने जात असताना मिसेस सॅनबोर्न नावाच्या एक व्यक्ती भेटल्या आणि त्यांच्या बरोबर त्यांचं जे फार्म हाऊस होतं तिथे त्यांनी त्यांची व्यवस्था केली. स्वामीजी तिथे जाऊन राहिले. तिथे अनेक लोकांची त्यांची भेट झाली. एक महत्वाची भेट त्या ठिकाणी झालेली ती म्हणजे हार्वर्ड विद्यापीठाचे एक मोठे नामवंत प्राध्यापक राईट, J.H. राईट यांची भेट झाली. ते स्वतः जेव्हा स्वामीजींना येऊन भेटले त्यावेळेला स्वामीजींची एकूण विद्वत्ता पाहिली आणि ते म्हणाले की तुम्ही सर्वधर्म परिषदेला का हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहात? ते म्हणाले मी त्याच्याकरताच आलोय, पण दुर्भाग्य माझं असं आहे की तिथे एकतर फॉर्म भरण्याची जो दिवस होता, डेट होती, ती गेली निघून, आणि इतकंच नाही तर त्याला बरोबर काहीतरी परिचय पत्र लागतं, कुणीतरी शिफारस केलेलं पत्र लागतं. ते पत्र माझ्याकडे नाही. काय? स्वामीजींची विद्वत्ता त्या राईटनी पाहिलेली होती. ते म्हणाले, अहो म्हणाले तुम्हाला परिचय पत्र मागणं, आस्किंग यू युअर क्रेडेन्शियल्स इज लाईक आस्किंग द सन टू स्टेट इट्स राईट टू शाईन. अहो तुम्हाला परिचय पत्र मागणं म्हणजे प्रत्यक्ष सूर्याला तुला प्रकाशण्याचा काय अधिकार आहे असं विचारण्यासारखं आहे. मी देतो म्हणाले. आणि म्हणून स्वतःच्या लेटर हेडवरती त्यांनी पत्र लिहून दिलं. पत्रात असं लिहिलं होतं की पत्र घेऊन येणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती, त्या व्यक्तीची विद्वत्ता आणि सर्व धर्म परिषदेत आलेल्या सर्व विद्वानांची विद्वत्ता ही दोन वेगळ्या वेगळ्या पारड्यात ठेवा. याच व्यक्तीचं पारड जड ठरेल. इतका आत्मविश्वास राईट या प्राध्यापकाला होता. खरोखरीच ते पत्र घेऊन आता 11 सप्टेंबरला ती सुरू होणार म्हणून 9 सप्टेंबरला ते तिथे शिकागोमध्ये येऊन पोहोचले. आणि त्या रात्री दुर्भाग्यानं त्यांना स्टेशनवरतीच कुडकुडत्या थंडीमध्ये काढावी लागली ती रात्र. 10 तारखेला सकाळी उठून ठिकठिकाणी जाऊन पोटात भूक लागली होती म्हणून भिक्षा मागावी, पण भिक्षा मागणं तिथे लोक भिक्षा देईनात, हाताला धरून बाहेर काढायला लागले. 11 सप्टेंबरला ज्या व्यक्तीनं संपूर्ण जग जिंकलं त्याची अवस्था 10 सप्टेंबरला ही होती. भुकेनं अत्यंत व्याकुळ होऊन माध्यान्नीच्या समयाला रस्त्यावरतीच बाजूला व्याकुळ होऊन खाली बसले आणि डोळे मिटून आपल्या गुरूंचं स्मरण केलं. तो गुरूंचं स्मरण केल्यानंतर डोळे नुसते उघडले मात्र समोरचीच एक खिडकी उघडलेली दिसली. तिथून एका व्यक्तीनं पाहिलं आणि ती व्यक्ती खाली यांना विचारत आली, आपण धर्म परिषदेसाठी आलात का? चला माझ्या बरोबर. त्या मिसेस हेल म्हणून व्यक्ती होती आणि त्या घेऊन गेल्या. त्यांची सगळी व्यवस्था केली. यांनी सांगितलं, म्हणाले मला एक शिफारस पत्र जे मिळालं ते प्राध्यापक राईट यांचं आहे, पण तेही माझं गहाळ झालंय आता कुठेतरी. काळजी करू नका. डॉक्टर बॅरोज
हे जे आयोजन समितीचे अध्यक्ष आहेत ते माझ्या परिचयाचे आहेत, तुमचं काम होऊन जाईल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परिषदेच्या ठिकाणी घेऊन गेल्या. परिषदेच्या ठिकाणची गोष्ट काय सांगावं. तिथे आर्ट पॅलेसची भव्य इमारत होती. त्याच्यामध्ये हॉल ऑफ कोलंबस, जवळजवळ 4000 श्रोते एकाच वेळेला बसतील आणि ऐकू शकतील, पाहू शकतील असा एक हॉल मोठाच्या मोठा तयार केलेला होता. आणि त्याच्यामध्ये ही परिषद होणार होती. त्याच्यापूर्वी एक मिरवणूक निघणार. तर यांचं त्या ठिकाणी येणं झालं. रजिस्ट्रेशन वगैरे जे करायचं होतं ते सगळं झालं. आणि परिषदेचा दिन तो आला, परिषदेचा दिन तो आला. धर्मगुरूंचा मेळा जमला, धर्मगुरूंचा मेळा जमला. मिरवणुकीचा थाट जाहला, मिरवणुकीचा थाट जाहला. देवभूमीचा भासची झाला, देवभूमीचा भासची झाला. बँड वाजवित पथक निघाले, बँड वाजवित पथक निघाले. मौज पाहण्या लोकही जमले, मौज पाहण्या लोकही जमले. साधूंची मग यात्रा चाले, साधूंची मग यात्रा चाले. जैन साधू अन मौलवी आले, जैन साधू अन मौलव्या. मिशनरी भिक्खू पंडित आले, मिशनरी भिक्खू पंडित. विलायती अधिकारी आले, विलायती अधिकारी आले. सभागृहाशी यात्रा आली, सभागृहाशी यात्रा आली. घण घण घंटा वाजू लागली. शुभारंभ घोषणाच झाली, शुभारंभ घोषणाच झाली. जन हो सभा सुरू झाली, जन हो सभा सुरू जा, जन हो सभा सुरू झाली. आणि सभागृहाशी ती सगळी यात्रा आली. मात्र घण 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 घंटानाद झाला आणि सभेला प्रारंभ झाला. स्टेजवरती अनेक धर्मांचे प्रतिनिधी, त्याच्यामध्ये स्वामीजी आलेले होते. आणि ही सगळे आसनस्थ असताना आता सभा सुरू झाली. सभेमध्ये एक एक वक्त्यानं त्या दिवशी जे स्वागत झालेलं होतं त्या स्वागताला उत्तरा करता म्हणून 2-3 मिनिटं बोलायचं असं ठरलं होतं. फक्त स्वागताला उत्तर म्हणून भाषण करायचं. एवढ्या करता एक एक जण पुढे यायला लागला. एकेकाचं नाव उच्चारावं, त्यांनी पुढे यावं. स्वामीजींना विचारल्यानंतर स्वामीजी म्हणाले, नाही नाही आत्ता नाही बोलत. 2-3 वेळा असं झालं. कारण समोर 4000 लोकांचा श्रोतृवृंद, संपूर्ण भरलेलं सभागृह, आणि कधीही लोकांच्या समोर बोलायची सवय नाही. मी काय बोलावं, कसं बोलावं. तो स्वामीजींना विचारलं की ते नाही म्हणायचे. अशी 2 सेशन्स गेली. आता शेवटचं सेशन त्या दिवसाचं. आता म्हणाले इलाज नाही, म्हणून शेवटी त्या निवेदकानं त्यांचं नाव उच्चारलंच. आणि नाव उच्चारल्यानंतर मात्र स्वाभाविकतः स्वामीजींना पुढे यावं लागलं. स्वामीजी पुढे येऊन उभे राहिले आणि तो सगळा श्रोतृ समुदाय पाहिल्यानंतर मात्र पाय थरथरायला लागले. जीभ कोरडी पडली, आत ओढली जायला लागली आणि घाम फुटला. पुकारले नाव स्वामींचे, पुकारले नाव स्वामींचे, पुकारले नाव स्वामींचे. विवेकानंदांचे योगी साधूचे, साऱ्यांचे लक्ष तिथे गेले, साऱ्यांचे लक्ष तिथे गेले. तेजाचे दर्शन त्या झाले, तेजाचे दर्शन त्या झाले. भाषणा सर्वही आतुरले होती, ती जी भाषणा. काळा कोट अंगी घातला, काळा कोट अंगी घातला.
काळा कोट अंगी घातला फेटा बांधलेला काळा कोट अंगी घातला फेटा बांधलेला पाहिलं सभेला गुरूंचे स्मरण त्यांनी केले गुरूंचे स्मरण त्यांनी केले अहो दरदरून घाम फुटला होता काय बोलावं शब्द फुटणार नाही तोंडामधून म्हणून पुन्हा डोळे मिटले आणि आपल्या गुरूंचं स्मरण केलं मातृभूमीचं स्मरण केलं गुरूंचे स्मरण त्यांनी केले मातृभूमीला मनी स्मरले मातृभूमीला मनी स्मरले ऐका हो स्वामी काय बदले हो जी 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 ऐका हो स्वामी काय बदले स्वामीजींनी डोळे उघडून 5 शब्द उच्चारले सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका माझ्या विश्व बंधू भगिनीनो माझ्या प्रिय बंधू भगिनीनो माझ्या प्रिय बंधू भगिनीनो विश्ववासियानो अमृत पुत्रानो आणि अशी साद घातल्यानंतर काय सांगायचं हाक ऐकून सभा उठली हाक ऐकून सभा खऱ्या प्रेमाची साक्ष पटली खऱ्या प्रेमाची साक्ष पटली सभा टाळ्यांनी दुमदुमली रजी जी जी सभा टाळ्यांनी दुमदुमली रजी हो हो स्वामीजींनी पहिले 5 शब्द उच्चारले आणि ते शब्द ऐकल्यानंतर नेहमी लेडीज अँड जेंटलमन असं संबोधन ऐकायची सवय असलेला तो सगळा श्रोतृवर्ग चकित झाला आपल्याला इतकं आपलंसं करणारा हा थोर संन्यासी कोण आहे बरं म्हणून उठून उभं राहून सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला 2 मिनिटं सलग टाळ्यांचा कडकडाट सुरू होता 2 मिनिटं खूप मोठा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये जणू ते सभागृह दणदणीत त्या टाळ्यांनी गुंजलं आणि स्वामीजी असं सांगतात की खरं म्हणजे मीच माझ्यासारखा एकटा मूर्ख होतो बाकीचे सगळे वक्ते स्वतःचं भाषण लिहून घेऊन बोलत होते मी एकटाच असा होतो माझ्याकडे काहीही लिहिलेलं नव्हतं पण तो टाळ्यांचा कडकडाट ऐकल्यानंतर मात्र पुढे मला जे सुचेल गुरुकृपेनं ते मी बोललो आणि लोकांनी मला डोक्यावरती घेतलं पुढे जवळजवळ 3-3.5 मिनिटाचं त्यांचं भाषण झालं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथल्या वृत्तपत्रांमध्ये या धर्म परिषदेतला सर्वश्रेष्ठ वक्ता भारताचे स्वामी विवेकानंद अशा बातम्या आल्या स्वामीजींनी ती परिषद गाजवली 11 सप्टेंबर पासून ते 27 सप्टेंबर पर्यंत अशी ती परिषद सुरू होती त्याच्यामध्ये 19 सप्टेंबरचा जो दिवस होता त्या 19 सप्टेंबरच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी या दिवशी हिंदू धर्मावरचा एक अत्यंत महत्वाचा असा निबंध स्वामीजींनी तिथे वाचलेला आहे आपल्या हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व उदारता या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितल्या वेदांताची जी उच्च तत्व आहेत त्यांच्याबद्दल म्हणताना ते असं म्हणाले की अलीकडच्या काळामध्ये आधुनिक विज्ञानानं जे वेगळे वेगळे शोध लावलेले दिसतात त्या सर्व नवनवीन शोधांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की हे वेदांताच्या त्या उच्च ज्ञानाचे मंद प्रतिध्वनी आहेत स्वामीजींनी ती परिषद गाजवली आणि सर्वश्रेष्ठ वक्ता असल्या कारणानं अनंत ठिकाणी त्यांना बोलावणं आलं अनंत ठिकाणी ते गेले स्वाभाविकता संपूर्ण अमेरिका दौऱ्यामध्ये आणि त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये सुद्धा फार कीर्ती संपादन केली भारतात परत आले भारतात सुद्धा त्यांचं प्रचंड मोठं स्वागत झालं पण त्याच वेळेला 1897च्या सुमारास प्लेगची साथ आलेली होती म्हणून त्यांनी लगेच सेवा आणि संघटन पुढचा जो विषय होता त्यांच्या मनामध्ये
तो त्यांनी केला. एक संघटना निर्माण केली, रामकृष्ण मिशन या नावाखाली कार्य सुरू केलं आणि स्वतः रुग्णांची सेवा केलेली आहे स्वामी. अनेक ठिकाणी भारतातही भाषणं दिली आणि असं हे थोर व्यक्तिमत्व पुढे पुन्हा सुद्धा परदेश दौऱ्यावर गेलेले असताना अनेक शिष्यमंडळी त्यांची तयार झाली. भगिनी निवेदिता आपल्याला माहिती आहे, अनेक वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी अशी शिष्यमंडळी तयार झाली. पण अखेर 1902 ला सन 1902 जुलै मासीचा चतुर्थ दिन संपवुनी दिव्य जीवन धर्म सूर्य तो मावळला. हा धर्म सूर्य 4 जुलै 1902 रोजी मावळला. आपली स्वतःच्या जीवनामध्ये कीर्ती संपादन करण्याकरता म्हणून त्यांनी जे कर्म केलं ते आपला देह चंदनासारखा झिजवून केलं आणि या करता म्हणून आजही त्यांची सत्कीर्ती आपण गातो, त्यांची आठवण करतो. समर्थ तुम्हाला जो उपदेश मूळ श्लोकामध्ये करतात, प्रत्यक्ष जीवन स्वामीजींनी तसं आचरून दाखवलं आणि म्हणून ते कीर्ती रूपाने आजही आपल्यामध्ये सगळेजण आपण त्यांना आठवतो, ते उपस्थित असतात. आणि म्हणून समर्थाने जो उपदेश केला तोच आपणही विचारात घ्यावा याच्याकरता म्हणून तनु त्यागिता कीर्ती मागे उरावे, तनु त्यागिता कीर्ती मागे उरावे, मना सज्जना हेच क्रिया धरावे, मना सज्जना हेच क्रिया धरावे, तनु त्यागिता कीर्ती मागे उरावे.